उमेदवाराची वाट न पाहता नागपूर काँग्रेस 1 मार्चपासून लोकसभेचा प्रचार सुरू करणार असल्याची माहिती आहे। माझ्यासोबत नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे। भाऊ काय सांगणार? नाही, आता लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे आणि संघटनेची जबाबदारी आहे की आपल्या पक्षाचा प्रचार आपण केला पाहिजे आणि म्हणूनच मी 18 ब्लॉक अध्यक्षांची मीटिंग घेऊन नागपूर शहरामध्ये 6ही मतदारसंघामध्ये 1 तारखेपासून लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करण्याचं काम सगळ्यांना निर्देश दिले आहे। आणि मला वाटतं उमेदवार जेव्हा ठरेल जी प्रक्रिया आहे फॉर्म भरण्याची ती होईल, परंतु तोपर्यंत आमचे कार्यकर्ते संघटनेचे जनतेपर्यंत जाऊन काँग्रेस पक्षाला का मत द्यावं आणि भाजपाला का देऊ नये या संबंधात लोकांशी चर्चा करतील आणि त्यांचं मत जाणून घेतील। आणि त्यासोबतच जी आमची निवडणुकीची प्रक्रिया आहे, आम्ही प्रचार पहिले करतो आणि नंतर बूथवर जातो। तर यावेळेस आम्ही तसं न करता पहिले मतदार याद्या पान वाईज आम्ही मतदार याद्या आमच्या कार्यकर्त्यांकडून चेक करून झालो आणि त्याच्यानंतर शेवटच्या टप्प्यातला जो बूथ वाटप, तर जे शेवटच्या टप्प्यातलं काम आहे ते पहिल्यांदा हाती घेतलं आहे आणि प्रचाराची सुरुवात 1 तारखेपासून करणार आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड आहे आणि केंद्रातील दिग्गज मंत्री नितीन गडकरी इथले उमेदवार असणार आहे। त्यांच्या विरोधात निवडणूक लढणं कठीण आहे काँग्रेससाठी। मला वाटते की आपण एकंदरीत आतापर्यंत ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याचं मूल्यमापन करावं की काँग्रेस कितीदा निवडून आली आणि भाजपा कितीदा निवडून आली। हा तसा काँग्रेसचा गड, जर भाजपाचा गड असता तर मुत्तेमवार साहेब 4दा निवडून आले नसते, त्याच्या पहिले जे लोक निवडून आले ते निवडून आले नसते। हे मतं लोकांचे परिवर्तित होतात, त्यावेळेस मतांचं परिवर्तन झालं, यावेळेस 10 वर्षाचा कार्यकाळ यांचा पाहून मतं परिवर्तित होतील। हा मतदारांचा गड असतो, हा कोण्या पक्षाचा गड नसतो, नाही तर काँग्रेस 4दा लगातार निवडून इथे आली नसती। उमेदवाराची चाचपणी सुरू आहे, उमेदवार जाहीर होऊ शकते काही दिवसात। तुम्ही प्रचार सुरू केला, कोण उमेदवार असण्याची शक्यता आहे? मला वाटतं पक्ष उमेदवार जसं मागच्या वेळेस नानाभाऊ पटोले आले होते आणि त्यांनी लढत दिली होती, सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी होते। यावेळेससुद्धा नव्या दमाचा चांगला उमेदवार पक्ष देईल आणि तगडी लढत होईल असं मला वाटतं। BSP वेगळी लढत आहेत, MIM कदाचित उमेदवार देऊ शकते। विभाजन जे काँग्रेसचे परंपरागत मतं आहे ते दूर जाण्याची भीती? मला वाटतं की आता ती भीती राहिली नाही आहे, कारण की लोकांनी पाहिलं मागच्या 2 निवडणुकीमध्ये मताच्या विभाजनामुळे महाराष्ट्रात आमचे खासदार कमी आले आणि आता ज्या भाजप विरोधी जनतेला समजलं आहे की आपण दुसऱ्याला मत दिल्यामुळे हे लोक येतात, म्हणून यावेळेस सर्व लोक एकवटून एका पक्षाच्या मागे राहतील असं मला वाटतं। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।